Students, myself B. Patil from Eklavya Vidyalaya Nandurbar. Today we are going to learn a lesson from 10th standard, a poem from 10th standard, A Basketful of Moonlight. Basketful of Moonlight is a very nice poem by Sunil Sharma. Sunil Sharma is the poet of this poem. Actually, this poem was composed in Dogri language and it is translated in English. A very nice poem we have to learn today. First, let us learn some warming up activities. Look at the chit chat. As you were child, everybody of you like to listen bedtime stories. Bedtime stories आपण झोपण्याच्या पूर्वीच्या गोष्टी ऐकतो लहानपणी, त्यांना आपण बेड टाईम स्टोरीज म्हणतो आणि सर्वांना ह्या गोष्टी ऐकायला आवडतात. हू टेल्स अस द बेड टाईम स्टोरीज? जनरली आवर पॅरेंट्स अँड आवर ग्रँड पॅरेंट्स टेल अस द बेड टाईम स्टोरीज. वी लाईक देम व्हेरी मच. व्हाय डू वी लाईक देम? बिकॉज देर इज सम फॅन्सी, देर इज सम इमॅजिनेशन. कल्पनाशक्ती असते, कधी कधी पर्या असतात, राक्षस असतात आणि यांच्या गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतं आणि त्या ऐकत ऐकतच आपण झोपी जातो. इफ यू आर टोल्ड सच स्टोरीज नाव, वुड यू लाईक टू लिसन देम? डेफिनेटली. आत्ता जरी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या तरी त्या ऐकायला नक्कीच आवडतील. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. ॲज रेनी सीझन इज गोईंग ऑन, on many places we are planting trees. You know the process of planting a tree. एखादं झाड लावायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असेल? द फर्स्ट थिंग यू विल नीड द सीड. एक बी हवी असेल किंवा रोप हवा असेल, यू वुड टेक दॅट सीड, यू वुड प्लांट दॅट सीड इन द सॉईल, यू वुड वॉटर इट, इट वुड ग्रो अप. दिस इज द प्रोसेस. यू हॅव टू राईट इन बुलेट पॉईंट्स. सेकंड ॲक्टिव्हिटी, discuss in pairs and write what your father and mother do for your family. We know our father and mother play an important role in our life. आपल्या जीवनामध्ये आई आणि वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात. फॉर एक्झाम्पल, फादर वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. वडील काय करतात की वडील बाहेर कामाला जातात आणि आपली उपजीविका मिळवतात, आपल्याला खाण्यासाठी अन्नधान्य जे लागेल ते मिळवतात, घर चालवण्यासाठी पैसा मिळवतात. व्हॉट डज अवर मदर डू? आई काय करते? आई तर आपली सर्वच काळजी. मदर टेक्स द केअर ऑफ हाऊसहोल्ड. आई काय करते तर आपल्या हाऊसहोल्डची, घराची काळजी घेते. शी लुक्स आफ्टर एव्हरीबडी इन द फॅमिली. घरातल्या प्रत्येकाकडे आई लक्ष देते. वेनेवर यू आर इल, शी टेक्स केअर ऑफ यू. जेव्हा जेव्हा तुम्ही आजारी पडतात तेव्हा ती तुमची काळजी घेते. वडील काय करतात? फादर ॲडव्हाइजेस यू. नेहमी काय करतात? ही गिव्ज यू ॲडव्हाइस. सल्ला देण्याचं काम करतात. ही गाईड्स यू. तुम्हाला मार्गदर्शन करायचं काम करतात. आणि वडील आणि आई जे जे तुमच्यासाठी करतात ते तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायचं आहे. नाव मूव्हिंग फॉरवर्ड टू द पोएम. Basketful of Moonlight. I will read the poem first. O moon, give me moonlight, basketful or 2 baskets full, with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear
fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. A very simple and interesting poem. Very easy to learn. Very easy to understand. But great feelings are involved in this poem. कविता समजायला जरी सोपी असली तरी खूप भावना आहेत तिच्यामध्ये आहेत. एका लहान मुलाच्या भावना आहेत. बघा, हु इज द स्पीकर इन दिस पोएम? अ चाइल्ड. एक लहान मूल आहे. अँड टू हुम इज ही ॲड्रेसिंग. आणि तो कुणाला बोलतोय, कुणाशी म्हणतोय, कुणाला काय म्हणतोय? टू द मून. ही इज ॲड्रेसिंग टू द मून. ही इज डिमांडिंग समथिंग फ्रॉम द मून. चंद्राकडून तो काहीतरी मागतोय. ॲज द टायटल शोज, बास्केटफुल ऑफ मूनलाईट. काय मूनलाईट? मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. आणि तोही किती? बास्केटफुल. सी द इमॅजिनेशन. फक्त इमॅजिनेशन बघा. चंद्रप्रकाश तुम्ही असं एखाद्या भांड्यामध्ये किंवा टोपलीमध्ये भरू शकतात? ॲक्च्युअल शक्य नाही. ही फॅन्सी आहे, इमॅजिनेशन आहे. त्या मुलाची ही कल्पनाशक्ती आहे. ओ मून. बघा, तो मुलगा काय म्हणतोय? ओ मून. हिअर इज अ डिरेक्ट ॲड्रेस टू द मून. की मुलाला कुणाशी बोलायचं आहे? टू द मून. त्या चंद्राशी बोलायचं आहे. वी नो वी कांट स्पीक डिरेक्टली टू द मून. द मून इज इन द स्काय. चंद्र आकाशात आहे. तरी तो मुलगा त्या चंद्राकडून काहीतरी मागतोय. देव आपल्याला दिसत नाही, पण आपण देवाकडून मागतो. ओ गॉड, गिव्ह मी समथिंग. इन द सेम वे द चाइल्ड इज आस्किंग समथिंग फ्रॉम द मून. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट. व्हॉट इज द बॉय आस्किंग फॉर? तो मुलगा काय मागतोय? मूनलाईट. फ्रॉम हुम? फ्रॉम द मून. या चंद्राकडून तो मागतोय मूनलाईट. गिव्ह मी मूनलाईट. अँड हाऊ मच मूनलाईट डज ही वॉन्ट? त्याला किती पाहिजे आहे? बास्केटफुल ऑर 2 baskets full. हाऊ मच मूनलाईट ही नीड्स? त्याला किती पाहिजे आहे? बास्केटफुल. बास्केटफुल मीन्स बास्केटफुल मीन्स एक टोपली भरून. एक टोपली भरून किंवा 2 टोपल्या भरून. 2 baskets full. हिअर रिपिटेशन इज युज्ड. 2 शब्द रिपीट झाले. बास्केट. बास्केटफुल ऑर 2 baskets full विथ सीड्स ऑफ मूनलाईट. बघा त्याची इच्छा काय आहे त्या मुलाची. त्याला चंद्रप्रकाश पाहिजे, पण त्या चंद्रप्रकाशासोबत काय पाहिजे? तो चंद्रप्रकाश कसा हवा? विथ सीड्स ऑफ मूनलाईट. त्याच्यामध्ये बिया असाव्यात. वी नो व्हॉट हॅपन्स विथ द सीड्स. आपण त्या बियांचं काय करतो? वेन वी हॅव द सीड्स, इफ वी प्लांट देम, द सीड्स टर्न इन टू ट्रीज. त्या बियांचं रूपांतर झाडामध्ये होतं. अँड ही वॉन्ट्स द सीड्स ऑफ मूनलाईट. आणि या मुलाला काय पाहिजे? तर त्या चंद्रप्रकाशाच्या बियाच पाहिजे आहेत. त्याचं इमॅजिनेशन बघा. चंद्राशी तो बोलतोय, त्याला चंद्रप्रकाश हवा आहे. चंद्रप्रकाश पण किती हवा आहे? बास्केटफुल ऑर 2 baskets full. टोपल्या भरून पाहिजे. आणि त्यातल्या त्यात अजून काय पाहिजे? त्या बिया पण पाहिजे त्याला. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज. व्हाय? नाऊ ही एक्सप्लेन्स व्हाय ही नीड्स द मूनलाईट. व्हाय ही नीड्स द सीड्स ऑफ मूनलाईट. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many. What he has to do? त्याला काय करायचं बघा. He wants to do. I want to sow many. Sow. Sow म्हणजे पेरणे. He wants to plant the seeds. त्या बिया त्याला लावायच्या आहेत. कुठे लावायच्या आहेत? From the city to my village. From the city to my village, on the sides of the path. There is a path. And he had to plant those seeds on the sides of the path. रस्त्याच्या दोन्ही बाजूला. पाथ बघा, शब्द काळजीपूर्वक वाचा. He has used the word path. पाथ हा शब्द वापरलाय. Not